श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमन दत्त यांची आराधना करीत असत. एकदा बापनारिवलूंनी श्रीपादांना याविषयी विचारले. ते म्हणाले, श्रीपादा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो. मी श्रीपाद वल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. मी जशी कल्पना करतो तसेच होत असते. हेच माझे तत्त्व. आजोबांना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते. श्रीपाद पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील जन्मात अगदी तुमच्या सारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे. तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही. तंतोतंत तुमच्या सारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने, वासना यांचा नाश करण्याचे मी ठरविले आहे. श्रीपादांनी आजोबांच्या भूमध्यात स्पर्श केला. ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे. त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले. ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले. त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले. त्यांना वापणाऱ्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापणाऱ्यांना दिसले. मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता 16 वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले. त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापणाऱ्यासारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती. 2 नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले. तो संन्यासी बापणाऱ्यांकडे वळून म्हणाला, मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात. मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले. तेथील कर्दळीवनातील महापुरुषांनी, महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी, महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते. प्रभूच्या दर्शनाने ते धन्य झाले होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपिंधारी वृद्धाच्या रूपात दिसले. तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनारिवलूवर रोखून धरली. ते पुढे म्हणाले, ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला. महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघगंभीर स्वरात आवाज आला, बापणाऱ्या, तू धन्य आहेस. अनंत, केवल अज्ञान स्वरूप, अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो. या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे 16 सहस्र दिव्यपुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्यपुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे. असे शब्द बापणाऱ्यांना ऐकू आले. या प्रसंगाने बापनारिवलू स्तब्धच झाले. त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा 3 वर्षाचा बालक श्रीपाद दिसला. सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते. त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले. तसा किती वेळ गेला ते कळलेच नाही. डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते त्यासाठी उठले. बापनार्थांचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अभिनव होते. शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नी निर्माण करतात, परंतु बापणार्य समेधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत. अप्पलराजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत. त्यांच्या वंशात अग्निपूजा होती. प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत. हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत. या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे. हे महाद आश्चर्य होते.